सो वळूया मैदानामध्ये जिथे दोन्ही संघांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची लढत एकीकडे संघ पाहायला मिळतोय अमित बात्रे 11 तळखावीर आणि त्यांच्या अगेन्स्ट सिया वॉरियर्स नागाव. पाहूया आता या मॅच मध्ये काय घडेल. Thank you very much. Umpire says, let's play. Let's battle begin. संकल्प पाटील सज्ज होते मोर्चावरती. आखू टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती आक्रमण. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सचिन घरातल्या स्कोअर लक बॉर्डर लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅटमधनं आलाय दर्शनीय दर्जात्मक चौकार. फुल्लातून सुरुवात पाहायला मिळाली. आकर्षक सुरुवात सिया वॉरियर्स नागाव संघासाठी. यावेळी टिपिकल सचिन करत शॉट पाहायला मिळतोय. गोलीच्या वेगाने चेंडू सीमारेषे बाहेर फरार होतोय. सेकंड इन द रो. मान फ्रॉम थर्ड सिया वॉरियर्स नागाव संघासाठी खेळत असताना दैदीप्यमान पद्धतीची सुरुवात करतोय. वॉल बिगन पाहायला मिळते. सुंदररित्या बॅटिंग होत असताना मैदानावरती यावेळी चखवा दिलाय. सचिनने मात्र ऑन द राईज मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला पण संकल्पने त्याला पूर्णपणे बीट केलं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. या पद्धतीची गोलंदाजी होणं अमित म्हात्रे लोन तळकावीर संघासाठी अत्यंत महत्वाचं आहे. यावेळी सुद्धा आपण पाहतोय चेंडू अगदी खुलामध्ये टाकला होता. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समन दरम्यान पाहायला मिळते. प्रितेश सचिन घरत या नावाचा तो उल्लेख केलास. हॅलो हॅलो येस आपण सचिन बद्दल बोलूया कारण आपण बऱ्याच वेळा बोलत असतो की 40+ परंतु सचिन जो आहे ना तो जवळजवळ 50+ आहे. कॉलेज जीवनापासून त्याला खेळताना मी पाहतोय आणि आजतागायत तो अजूनही फलंदाजी करतोय गोलंदाजी करतोय. नक्कीच फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच वेळेस अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे. आपल्या JSM कॉलेजचा तो कॅप्टन सुद्धा राहिलेला आहे. लेदर क्रिकेट सुद्धा अप्रतिम तो खेळतो आणि आज सुद्धा त्याने जे फिटनेस वरती काम केलंय ना ते वाखाणण्याजोगं. यस प्रितेश लॉफ्ट केलाय चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये. येथे मोठी चुकी. बाबू दक्षिकर सिया वॉरियर्स नागाव संघाचा महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याचा कॅच इथे ड्रॉप केलाय. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं पण येथे मात्र बापूचा सोडलेला झेल खूप महागात सुद्धा ठरू शकतो कारण बाबू दक्षिकर किती विध्वंसक फलंदाज आहे आपण नेहमीच पाहत आलोय. सचिन खरतला तो सुंदररित्या सहाय्य करतोय. धावफलकावरती 10 धावा लागल्यात. 10 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लॅगस्टिकच्या बाहेर. वाईट प्लस 4 धावा. 5 धावांचा बोनस मिळालाय सिया वॉरियर्स नागाव संघाला. थँक्यू व्हेरी मच डीजे. एक कॅच काय सुटला त्यानंतर वाईट चेंडू आला आणि चौकार सुद्धा मिळाला या चेंडूवरती. सर्व काही सिया वॉरियर्स नागाव संघाच्या दृष्टीने चांगलं घडत असताना आपण मैदानावरती पाहतोय. ओहो
ड्रीम बॉल म्हणावं लागल. परफेक्ट यॉर्कर टाकला. टोक क्रशर सचिन खरची दांडी मात्र गुल केले. मोठा धक्का, मोठा हादरा. सचिन जातोय बॅक टू द पवेलियन. मैदानावरती आदेश पाहूया आता. आदेश कशा पद्धतीने फलंदाजी करेल. असं वाटलं की सचिन खरंच चांगला फॉर्म मध्ये आहे, पण लगेच सचिन खरंच मात्र बाद झालेला आहे. धावफलकावरती 15 धावा आल्यात, जिथे षटक क्रमांक पहिलं संपुष्टामध्ये आले. ओव्हर क्रमांक सेकंड आणि सेकंड ओव्हरमध्ये पाहूया कोणता गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी येईल. कीर्तन राऊत. अमित मात्र 11 तळकावीरसाठी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. मान फ्रॉम खंडाळा. तो पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. मागील सामन्यामध्ये केतनने अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर केली होती. खूप साऱ्या धावा त्याने आपल्या षटकामध्ये मोजल्या होत्या, पण आता नवा सामना, नवी मॅच, आणि पाहूया या मॅचमध्ये केतन कशी गोलंदाजी करेल. ओव्हर नंबर सेकंड. समोर मात्र आपण पाहतोय शैलीदार बॅटिंग करण्यासाठी ओळखला जाणारा एलिगंट राईट हँडेड. नेहमी त्याच्या बॅटमधनं अगदी चांगल्या चांगल्या शॉट पाहायला मिळत असतात. टेक्निकली साऊंड, तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा संतोष टक्षीकर पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर सेकंड. नागावॅनकडनं गोलंदाजी करतोय कीर्तन राऊत. पहिला चेंडू कीर्तन राऊत याचा. पहिल्या चेंडूवर टिपिकल बाबू दक्षिकर. Straight down the ground, over long off. It's a biggie. साथ मात्र मिळाली नव्हती, पण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं फॉरगॉटन इज अन आर्ट. आणि मैदानावरती त्याच पद्धतीने आपण पाहतो सुरुवात केली. सिया वॉरियर्स नागाव संघाने अगदी दणकेबाज सुरुवात पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजावरती अटॅक करतायत. आक्रमकतेचा मूलमंत्र धारण करणारी फलंदाजी सिया वॉरियर्स नागाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी बाबूच्या बॅटमधनं फटका आलाय, पण तेथे क्षेत्ररक्षक आहे. बाबू जाईल बॅक टू द पवेलियन. आणखीन एक मोठा धक्का, मोठा हादरा. पाहतोय नवीन खेळाडू मैदानावरती आता मार्कस्थ होतोय अमर. पाहूया आता अमर कशा पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करेल. 21 ऑन द बुट. ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. दोन्ही महत्वाचे खेळाडू, दोन्ही सलामीवीर बाद झालेले आहेत. अगदी क्रुशल विकेट येथे मात्र हस्तगत केले. ते मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अमित मात्र 11 तळकावीर या संघाकडून पाहायला मिळते. बाबू दक्षिकर आणि सचिन घरत सिया वॉरियर्स नागाव संघाचे अगदी खंदे फलंदाज होते, ते मात्र बाद झाले. त्यामुळे आता दबाव मिडल ऑर्डरच्या बॅट्समनवरती आहेत. अमर आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. पाहूया अमर मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करेल. कीर्तन राऊतने मात्र आपल्या संघाला सफलता मिळवून दिले, एक ब्रेकथ्रू मिळवून दिलाय. राईट अबोव्ह द विकेटने कीर्तन राऊतचा फुडला चेंडू.
अमर सुद्धा आल्या आल्या चेंडूवरती चांगला फटका खेळतोय. डीप स्क्वेअर लगचा क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच मिळते या चेंडूवरती. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय धावा येत्या सियामध्ये नागाव संघासाठी तिथे पॉवर प्ले क्रमांक सेकंड चालू आहे. निश्चितपणे आपण पाहिलं अगदी चांगला द्वंद्व दोन्ही संघामध्ये रंगत असताना पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सामना. पाहूया कोणता संघ इथे जिंकेल, कारण जो संघ इथे जिंकेल तो मात्र वरती जाईल, पण जो संघ हरेल त्या संघाला मात्र इथे परतीचं तिकीट मिळेल. त्यामुळे दोन्ही संघाकडनं इथे चांगले प्रयत्न पाहायला मिळतील. यावेळी मात्र आपण पाहतो ओरपी चेंडूवरती आक्रमण केले आणि चेंडूला धरले सीमा रेषेच्या बाहेर. बॅट्समन आदेशच्या बॅटमधून येतोय. टेरिफिक ट्रिमेंडियस षटकार. बॅट्समन आदेशच्या बॅटमधनं अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. अगदी फुड्यामध्ये टाकलेला चेंडू आणि त्याचा मात्र अगदी परफेक्ट कार्यक्रम बॅट्समन आदेश पाटीलने केला. गोलंदाजावरती हल्ला बोल त्याने चढवलाय. धावफलकावरती 28 धावा आपण पाहतोय, जिथे षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धावसंख्येचा ओघ, धावांचा प्रवाह आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. आदेशला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना, ज्याने एक सुंदरसा षटकार खेचलाय. अगदी पल्लेदार षटकार पाहायला मिळाला आदेशच्या बॅटमधला. लांब षटकार होता. शास्त्रक्रिया माळी समाज प्रीमियर लीग पर्व दुसरे आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन पाहायला मिळते. विद्युत प्रकाश झोत्यामध्ये खेळ जाणारी ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं येथे आपण पाहतोय अप्रतिम असं स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहायला मिळालं. दिवसाची स्पर्धा ज्यावेळी आपण खेळतो त्यावेळी कुठेतरी जास्त चॅलेंज नसतं, पण रात्रकालीन स्पर्धा खेळणं बॅट्समन किंवा प्रत्येक खेळाडूसाठी एक वेगळं आव्हान असतं आणि या आव्हानाला सामोरं जाताना सर्वच खेळाडू आपण पाहतोय. यावेळी सुद्धा बिघीट करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिला 5व्या ते 6व्या स्टंपवरती हा चेंडू होता. शफल होऊन चेंडू खिचण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. कोणतीही धाव मात्र ते मिळत नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. सुंदर गोलंदाजी केतन राऊतकडनं पाहायला मिळते. चांगला कमबॅक त्याने केलाय. 28 ऑन द बोर्ड, 1 टू गो. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ येणं आता मात्र शिल्लक आहे. पाहूया अंतिम चेंडूवरती किती धावा येतील. तदनंतर P2 षटक संपुष्टात येईल. यावेळी मोठा फटका आला बॅट्समन आदेशच्या बॅटमधनं. टिपिकल आदेश स्टाईलचा हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी आदेशच्या बॅटमधनं येतोय षटकार. धावा लागल्यात. आदेशने अगदी धडाकेबाज बॅटिंग केले. फ्री माइंडेड बॅटिंग तो मात्र करत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने तो मैदानावरती बॅटिंग करतोय. धावांची बरसात मैदानावरती आपण पाहू शकतो. अगदी मैदानाच्या प्रत्येक कॉर्नरला मोठमोठे फटके आलेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 34 धावा म्हणजे 17 धावांची सरासरी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण अद्यापर्यंत पाहिले आणि आदेशने काय कमालीची फलंदाजी केले. सगळ्यांना त्याने इम्प्रेस केले आणि आपला बॅटिंगने शानदार इम्पॅक्ट त्याने मात्र या मॅचवरती सोडलाय. षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा संकल्प पाटील सज्ज होतोय. पाहूया संकल्प पाटील आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल.
राईट नंबर विकेटने कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं संकल्प सज्ज होतोय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. आपला सेकंड स्पेलमध्ये तो आलाय. पहिल्या षटकामध्ये त्याने 15 धावा दिल्या होत्या, एक विकेट प्राप्त केली होती. त्या संकल्पाच्या हात एक कर्णधार पप्प्याने तिसऱ्या षटकाची धुरा सोपवले. यावेळी अमरच्या बॅटमधनं फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर करतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं चेंडू फरार झालाय, खाऊ कॉर्नरच्या बाहेर आलाय. अप्रतिम चौकार. अमरकडे पाहायला मिळते आणि मैदानावरती तो सुंदररित्या खेळ करत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 38 धावा लागल्यात, जिथे षटक क्रमांक 3 चालू आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लक्ष्तमच्या बाहेर आहे. पंचांनी सांगितलं की as per cricket law 22 it's a wide. now score zone 39. धावांचा अक्षरशः पाऊस मैदानावरती पडत असताना आपण पाहतोय. एक्स्ट्रा चेंडू येत आहेत, मोठे फटके येत आहेत. गोलंदाज आता मात्र पूर्णपणे दबावामध्ये आहेत, दडपणामध्ये आहेत. यावेळी सुद्धा फटका चांगला आहे. गॅप पाहिली होती आणि अगदी नो मॅन एरियामध्ये हा चेंडू खेळला होता. टिपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते या चेंडूवरती. धावफलकावरती 1 धाव येते. एका धावेची आपण पाहतोय 40 धावा धावफलकावर लागल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना सिया वॉरियर्स नागाव संघ दिमागदार बॅटिंग करतायत. अगदी धडाकेबाज बॅटिंगने त्याने अद्यापपर्यंत या मॅचवरती अमिटाचा ठसा उमटवलाय. हा चेंडू आला अगदी चांगल्या टप्प्यावरती. संकल्प पाटील याने हा चेंडू टाकला होता. इन्फॉर्म बॅटर आदेश पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना, ज्याने मागील षटकामध्ये विस्फोटक तोडफोड फलंदाजी केली होती. षटक क्रमांक 3 चालू आहे. धावफलकावरती 40 धावा लागल्यात. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारेल सिया वॉरियर्स नगाव संघ. 5 षटकांच्या या मॅचमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारावी लागेल आणि तशीच सुरुवात झाली. पण येथे काय घडलं जाते, एजंट टेकन 1 more wicket डाऊन. आणखीन एक महत्वाचा खेळाडू अगदी क्रुशल पॉइंटला जातोय, मैदानातून तंबूत परत. खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि यामध्ये तो बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती विकी ठाकूर येतोय. आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवरती संपूर्ण आमचा समालोचन कक्ष पाहायला मिळतोय. रोहा स्पोर्ट्सने खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावलेत.
अफलातून दर्जाचं टेलिकास्ट त्याने मात्र केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं अगदी क्वालिटी टेलिकास्ट आपण पाहतोय रोहा स्पोर्टच्या माध्यमातून. अगदी नीट अँड क्लिअर अशा स्वरूपाचं टेलिकास्ट आपण पाहतोय वळतो मैदानाकडे, जेथे विकी बॅटिंगला आल्या आपण पाहतोय विकीने पॉइंटच्या हातात अगदी झेल दिला आणि ते विकी बाद झाल्यामुळे आपण पाहतोय गोलंदाज संकल्पने हॅट्रिक अचीव केले. मास्तरने अगदी बरोबर गाणं लावलं, कारण संकल्प ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट आणि मैदानावरती संकल्पने चौथी हॅट्रिक या स्पर्धेतील साजरी केलेली आहे. धावा चांगल्या येत होत्या, मग अशा क्षणी हे मोठे फटके मारण्याची अजिबात गरज नव्हती, पण बॅट्समनने पुन्हा एकदा हे संकट आपल्यावरती ओढवून घेतलं. त्यामुळे कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटीकडे लक्ष द्यावं लागेल, जबाबदारी खांद्यावरती घेऊन खेळ करावा लागेल. 3 षटकांमध्ये 40 धावा आल्यात. अशा वेळी शिवधनुष्य एका खेळाडूला आपल्या खांद्यावरती घेऊन खेळ करण्याची नितांत गरज आणि आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक 4 आणि 4थ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय प्रथमेश म्हात्रे. पाहूया प्रथमेश म्हात्रे कशा पद्धतीने ते गोलंदाजी करेल. रंगतदार लढत, दोन्ही संघ आपण पाहतो आपापल्या परीने सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्तीचे प्रयत्न दोन्ही बाजूने पाहायला मिळत आहेत. अगदी सुरुवातीपासून चालू असलेल्या कुरघोड्या आपण या मॅचमध्ये पाहिल्या, जिथे असं वाटलं की सिया वॉरियर्स नागाव संघाने चांगली धावसंख्या रचली, पण येथे मात्र आपण पाहतोय पलटवार पाहायला मिळाला अमित म्हात्रे तळकावीर संघाकडून. जी हॅट्रिक आता संकल्प पाटील यांनी अचीव केली, त्या हॅट्रिकसाठी प्रितेश नाईक यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज झाले. षटक क्रमांक 4 प्रथमेश म्हात्रे गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय अमर, ज्याच्याकडे आपण पाहिलं चांगल्या पद्धतीच्या फटके खेळण्याचं नॉलेज आहे, त्याने चांगलं टेक्निक आणि टेम्परामेंट या मॅचमध्ये दाखवलाय. यावेळी कव्हरच्या दिशेने फटका लगावलाय, क्षेत्ररक्षक अगदी डीपमध्ये आहे. त्याने थोडंसं आपण जर पाहिलं लेझीनेस दाखवला आणि लेझीपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने, पण 2 धावा येथे अचीव केल्या दोन्ही फलंदाजांनी. चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते. 42 धावा धावफलक लागल्यात. सिया वॉरियर्स नागाव संघाला सामना जिंकायचा असेल तर निश्चितपणे एक सक्षम परिपूर्ण टोटल टार्गेट धावफलकावरती ठेवावं लागेल. या मॅचमध्ये आपण सुरुवातीपासूनच अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहिलेत. हा चेंडू ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर होता, बॅट्समनच्या रडार पासून चेंडू दूर ठेवला होता. क्लेवर क्रिकेट, अंडरस्टँडिंगचा क्रिकेट गोलंदाज प्रथमेश म्हात्रेकडून पाहायला मिळते. असं वाटलं की पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या तेव्हा असं वाटलं एक मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारेल सिया वॉरियर्स नागाव, पण त्यानंतर 7 धावा आल्या 3ऱ्या षटकात आणि अमरचा हा फटका फसलाय. स्वीपरला अमर झेल देऊन तंबूत परततोय. 1 मोर विकेट डाऊन. आपण पाहतोय अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळलेला पाहायला मिळतोय. सिया वॉरियर्स नागाव संघाच्या नवीन खेळाडू मैदानावरती जातोय. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय, जिथे प्रथमेश म्हात्रेने सुंदर गोलंदाजी केले. सुशांत नवीन खेळाडू आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती गेले.
गेल्या गेल्या आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप स्कोअर लेगला झेल देऊन सुशांत सुद्धा तंबूत परततोय. विकेट बाद होण्याची मालिका अजूनही त्याच पद्धतीने चालू आहे सिया वॉरियर्स नागाव संघासाठी. बेसिक वरती फोकस देण्याची गरज आहे सिया वॉरियर्स नागाव संघाला. कारण आपण पाहिलं पहिल्या 3 षटकांमध्ये 2.1 षटकामध्ये धावा चांगल्या आल्या होत्या, पण जिथून संकल्प पाटीलला हॅट्रिक अचीव केली तेथून मात्र मोमेंटम मिळाला अमित मात्र तळकावीर संघाला. इथे मात्र आपण पाहतोय फटका अगदी चांगला अलॉंग द कार्पेट हा फटका खेळलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्कस होतोय तोपर्यंत सेकंड सुद्धा कंप्लीट केले. याच पद्धतीचं क्रिकेट अपेक्षित असेल सिया वॉरियर्स नागाव संघाला. धाव फलकावरती 44 धावा लागतात. एनी हाव 50 क्रॉस करावं लागेल सिया वॉरियर्स नागाव संघाला. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजा दरम्यान होणं खऱ्या अर्थानं गरजेचं असेल. 1 टू गो. या षटकातील शेवटचा चेंडू किफायतशीर गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी फटका फसलाय, मिस टाइम, कॅच होण्याची पॉसिबिलिटी अँड यस इट इज. ही टेक्स द कॅच, वन मोर विकेट डाउन. दोन षटकांमध्ये 6 विकेट गमावल्यात सिया वॉरियर्स नागाव संघाने. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटला, क्रिकेट इज गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज. षटक क्रमांक अंतिम आणि पाहूया आता अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं जाईल. 5 षटकांमध्ये 44 धावा झाल्यात. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी दक्ष मगर आलाय. पाहूया आता दक्ष मगर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. नवीन खेळाडू रोशन आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. यश आणि रोशन असे 2 बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतात. डावखोरा खेळाडू यश पाहूया आता कशा पद्धतीने मैदानावरती फलंदाजी करेल. लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि लेफ्ट हँडेड फलंदाज. त्यामुळे आता एक रंगतदार क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळेल. ज्यावेळी दोन्ही लेफ्ट हँडर्स एकमेकांविरुद्ध आमने सामने येतात ना, त्यावेळी एक वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळत असतं आणि हे क्रिकेट पाहायला नेहमी मजा येते. स्लॉगरचं षटक घेऊन दक्ष मगर सज्ज होतोय. पाहूया अंतिम षटकामध्ये आता खेळ कशा पद्धतीने रंगेल, जेथे दोन्ही संघ आपापल्या परीने अगदी चांगले एफर्ट्स देत आहेत. आपल्या परीने 101% याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडनं पाहायला मिळाले. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे आणि त्यासाठी चालू असलेली जद्दोजहद आपण मैदानावरती पाहतोय. अंतिम षटक दक्ष मगर सज्ज झाला आपल्या षटकामध्ये. चला फास्ट घ्या सामना, खूप वेळ आपण स्पेंड करताय, खूप जास्त वेळ गेलेला आहे. दक्ष मगर सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा. टायमिंग मात्र पूर्णपणे फसलेला. आपण पाहिलं सिंगल घेतले, सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये केले, पण येथे बॅट्समनने चेंडू बॅटच्या मधोमध घेतला असताना तर निश्चितपणे सीमारेषेच्या बाहेर सुद्धा गेला असता. पण कुठेतरी खराब टायमिंग पाहायला मिळालं. धावफलकावरती 46 धावा लागल्यात. अंतिम षटकामध्ये धावा किती येतात ते पाहणं सुद्धा रंगतदार ठरणार. अमित म्हात्रे येऊन तळकावीर हा अमितजी म्हात्रे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला सिया वॉरियर्स नागाव हा सचिन राऊळ यांचा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र नो चेंडूचा इशारा आलाय पंचांकडून, ओव्हर स्लिपचा नो, आणि त्यामुळे इथे मात्र 1 धाव मिळते सिया वॉरियर्स नागाव संघाला.
धावा कशा येतात ना हे फार महत्त्वाचं नाही आहे, पण येणाऱ्या धावा महत्त्वाच्या आहेत. धावा कशा येवो, मग त्या नोने येवो वाईटने येवो, ते सिया वॉरियर संघासाठी खऱ्या अर्थाने गरजेचे आहेत. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय धावा आता येत असताना पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल फ्री हिट चेंडू, उघडा डोळे बघा नेट, फुल्ला चेंडू आहे, फ्री हिट. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका चांगला आलाय, क्षेत्ररक्षक आहे, सुंदररित्या त्याने चेंडू फील्ड सुद्धा केलाय. डेंजर एंडला स्ट्रायकर एंडचा बॅट्समन धावतोय. थ्रो मात्र ज्या पद्धतीने येणं गरजेचं होतं त्या पद्धतीने थ्रो पोहोचला नाहीये आणि दुसरी धाव सुद्धा सहजगत्या कंप्लीट केले. धाव फलकावरती 49 धावा आता लागलेल्या पाहायला मिळतात त्या सिया वॉरियर्स नागाव या संघाच्या माध्यमातून. विद्युत प्रकाश ज्योतितील आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. शास्त्रकीय समाज प्रीमियर लीग सेकंड सीझन आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं अगदी स्टार्टिंग पासून रोमांचक लढती आपल्याला पाहायला मिळाल्यात. अनेक थरारक लढती आपल्याला मात्र मागील 2 दिवसांमध्ये पाहायला मिळाल्यात आणि त्याचमधील हे एक उत्कंठावर्धक लढत आपण मैदानावरती पाहतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तेथे आहे. आणखी एक खेळाडू आपण पाहतो अगदी हारागिरी पत्करत असताना पाहायला मिळतोय. हा फटका पूर्णपणे फसलाय. संख्येवरती 9वा खेळाडू गमावलाय सिया वॉरियर्स नागाव संघाने. पहिल्या 2 षटकांमध्ये हा संघ अगदी सुस्थितीमध्ये होता, स्ट्रॉंग पोझिशनमध्ये होता. पहिल्या 2 षटकांमध्ये 36 वरती 34 वरती 2च विकेट गेल्या होत्या आणि तदनंतर अगदी युटर्न घेतलं या मॅचने. म्हणूनच म्हटलं जातं की क्रिकेट इज गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टन्टीज. आता शेवटची जोडी मैदानावरती आहे. पाहूया शेवटची जोडी काय कमाल करते का मैदानावरती. 3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपुष्टात आलेला आहे. नवीन खेळाडू मैदानावरती कल्पेश आलाय. यावेळी सुद्धा बॅकफुटला जात असताना चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढले, सिंगल आले आणि सिया वॉरियर्स नागाव संघाने 50 धावांचा टप्पा इथे क्रॉस केलाय. 50 अप ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. टू अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं शिल्लक आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय बिहाइंड द विकेट इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न बॅट्समनकडनं पाहायला मिळाला. इथे 50 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पाहूया शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती धावा किती येणार. हा चेंडू खऱ्या अर्थानं क्रुशियल असणार, इम्पॉर्टंट असणार आहे, निर्णायक असणार आहे. यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना फटका चांगला खेळलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, सिंगल घेतले, डबलचा प्रयत्न, डबल कंप्लीट होणार की नाही. आणि या घाईमध्ये आपण पाहतोय दुसरी धाव अगदी सहजगत्या लीलया कंप्लीट केले. 52 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 53 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सिया वॉरियर्स नागाव संघ ऑल आउट झालेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये काय घडेल याचा अनालिसिस करण्यासाठी मी घेऊन जातो वेदांत कंटक यांच्याकडे. थँक्यू प्रितेश पाटील. या ठिकाणी
यानंतर होणारा सामना यशस्वी कन्स्ट्रक्शन्स थेरोंडा अँड सिद्धी अँड समंथा 11 कुरुळ. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्यायची आहे, जिथे आमचे प्रितेश पाटील आपल्याशी जोडले जातील. तत्पूर्वी आपण पाहू शकता ना स्क्रीनवर कशा प्रकारे प्रेक्षक आनंद घेत आहेत. अगदी मांडी घालून बसलेले आहेत, काही जण जर पाहिलं तर रिलॅक्स होत आहेत आणि निश्चित रूपानं आजचा शनिवार आहे, अगदी झूम करून त्यांना बघा, त्यांना समजलं की आम्हाला दाखवलं जाते आणि म्हणून ते स्थिर झालेत. रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून काय मिळालं, गुड्ड्या जाधव जरी कॉमेंट्रीला बसले नसले तरी ते बरोबर कोणाला स्क्रीनवर आणायचं ते जाणतायत. तत्पूर्वी टॉसकडे जाणार आहोत. निश्चितपणे ज्या दोन संघादरम्यान आपण आजच्या दिवसातील पहिली लढत पाहिली, त्या दोन संघादरम्यानची ही लढत दोन्ही संघांसाठी अगदी मस्ट विन असा हा सामना असेल. सन्मित्र मात्रे आणि एका बाजूला प्रज्वल ठाकूर, यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरोंडा आणि सिद्धी समंतलन कुरुळ. टॉस केला जातोय, कॉल असेल प्रज्वल याचा. हेड कॉल केलाय आणि हेड आलाय. प्रज्वल टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. निश्चितपणे सामन्याला सुरुवात होते, त्यामुळे जास्त काही विचारणार नाहीये. आपण फोकस करूया मॅच वरती. मी घेऊन जाते पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेदांत कंटक याचकडे. थँक्यू प्रितेश दादा. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज सचिन घरत येईल. या ठिकाणी जिंकण्यासाठी दर्णे गुरुजी सांगतायत 53 धावांची गरज आहे. कशा प्रकारे धावा चेस केल्या जातील. तत्पूर्वी आपण पाहिलं ना रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून, म्हणजे गुड्ड्या जाधव जरी कॉमेंट्रीला बसले नसले तरी देखील मनोरंजन ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करतायत. आणि गुड्ड्या जाधव मी नाव घेतोय, तर गुड्ड्या जाधव कोण हे तुम्हाला पाहायचं असेल तर इंस्टाग्रामला जाऊन फक्त गुड्ड्या जाधव टाकून बघा, ज्याचे एक 18 ते 20 हजार फॉलोअर्स असतील. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ असतील, ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ क्रिकेट आणि कबड्डीच्या माध्यमातून केल्या जातात. आत्ता रिसेंट काही 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला योगेश गंभीर देखील पाहायला मिळतील. तर संदीप जगे सर आपले कायम तिथे त्यांना पाहायला मिळतात. हर्षल मुंडे पाहायला मिळतात. कालांतरानं गुड्ड्या जाधवनी संधी दिली तर मी देखील पाहायला मिळेल. तर निश्चित रूपानं असे हे गुड्ड्या जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ऑन स्ट्राईक पप्या पाटील, नॉन स्ट्राईक एंडवर शुभम म्हात्रे, गोलंदाजी मार्कवर सचिन घरत. पहिलं षटक घेऊन या ठिकाणी सिया वॉरियर्स नागाव संघाकडून आलंय. अमित म्हात्रे 11 तळ कावीर संघ. इथे मात्र जर जिंकला तर निश्चित रूपानं पुढचा सामना त्यांना खेळायला मिळेल. आणि सिया वॉरियर्स नागाव संघाचं देखील सेम आहे, जर जिंकला तर पुढच्या सामन्याचा ॲक्सेस त्यांच्यासाठी ओपन होणार आहे. अदरवाईज जो टीम या ठिकाणी हरेल तो टीम मात्र या मैदानातून किंवा या स्पर्धेतून बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. सचिन घरत गोलंदाजी मार्कवर 63-18, म्हणजे काय तर निश्चित रूपानं या ठिकाणी इनसाइड आउट. पहिला चेंडू, मोठा फटका, प्रयत्नात यश नाही आहे. पप्प्या पाटील ऑन फायर पहिल्या चेंडूवर. कम ऑन डीजे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय. 63-18, म्हणजे काय तर सचिनदादा राऊळ यांचा लकी नंबर, त्यांच्या गाडीचा नंबर देखील तो आहे. आणि असं असताना आज प्रत्येक खेळाडूचा जर्सी नंबर देखील तो आहे. पण इथे मात्र पहिल्या चेंडूवर 18 नंबरचा खेळाडू जी कामगिरी करतो त्या प्रकारचा इनसाइड आउट. आणि या चेंडूवर 63 नंबरची जर्सी म्हणजे सूर्यकुमार यादव जी कामगिरी करतो त्या प्रकारचा बैठक शॉट आलाय पप्या पाटीलच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. सांगतायत. आणि पप्या पाटीलकडे संधी आहे, चौकारांची झालेली आहे. मागच्या वर्षी करण म्हात्रेनं काय धडाकेबाद फलंदाजी पहिल्या दिवशी केली होती. अप्रतिम चेंडू, हॅट्रिक होत नाही आहे, पण निश्चित रूपानं या ठिकाणी चांगली गोलंदाजी मात्र होते. यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरोंडा आणि त्याच्यानंतर त्यांच्यासमोर खेळणारा संघ असेल सिद्धी अँड समंथा 11 कुरुळ. त्यानंतर नागेश्वर आवास, आणि त्यातून जर पाहिलं तर यातून विजयी होणारा संघ त्या संघासमोर आपल्याला खेळताना दिसेल.
तर असा जर पाहिलं तर अजूनही 2 सामने बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सचिन सज्ज. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्नात यश आलंय. तेवढा फटका बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर एक्झिक्यूट झाला नाही, पण नो मॅन्स लँडमध्ये फटका आला 4 धावांसाठी. कमॉन डी. पाटील यांनी जी हॅट्रिक घेतली त्या हॅट्रिकसाठी प्रितेश नाईक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर सामना संपल्यानंतर प्रथमेश ते पारितोषिक आमच्याकडून घेऊन जायचं आहे, अगदी आठवणीने घेऊन जायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहे पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन सज्ज. यावेळी मात्र हा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवरून रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चित रूपानं नक्कीच दर्णे गुरुजी काहीतरी वेगळं सांगतायत, पण हां नाही आलास तर पण येणार तो. त्याचं हक्काचं बक्षीस आहे प्रथमेशचं, आणि हक्काचं सोडायचं नसतं, नक्की घेऊन जाणार. संकल्प का माफ करा, संकल्पचं पारितोषिक आहे ते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सचिन सज्ज होईल. यावेळी पुन्हा एकदा बसून खेळलाय, बैठक फटका. पुन्हा एकदा चेंडू, 1 बाउन्स ओव्हर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. कम ऑन डीजे. षटकांमध्ये संपून टाकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, पण बाबू डक्षीकरला देखील आता विचार करावा लागेल की आपण काय करणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडचे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील आणि पप्या नावाचं वादळ जे मैदानावर आलेलं आहे त्या वादळाला रोखण्याचा प्रयत्न करतील. कारण सुरुवात चांगली झाली होती, त्याच्यानंतर मात्र कुठंतरी जर पाहिलं तर काहीसा फसवा खेळ झाला, आणि त्याच्यामुळे फलंदाजांची जी बाद होण्याची लढी लागली ती लढी काही थांबलीच नाही आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय शुभम म्हात्रे सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित पाटील म्हटलं की मल्याण गावचा खेळाडू, पण निलेश पाटील यांच्या परिभाषेत सांगायचं झालं तर निलेश पाटील यांचे पुतणे. आणि त्याचबरोबर फायनलची बैलगाडी जर सध्या गावागावामध्ये कोणाचं नाव करत असेल तर ती सुमित पाटलांची आहे. आणि असं असताना बैलगाडी झाली, क्रिकेट झालं, कधी काळी मल्याण संघ जेव्हा कबड्डी खेळायचा तेव्हा कबड्डी झाली. सुमित पाटील हे नाव सर्वत्र आपल्याला दिसायचं, आणि तेच नाव या ठिकाणी आज मात्र सिया वॉरियर्स नागाव संघाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मदत करणार का. पहिला चेंडू नक्कीच जर पाहिलं तर अप्रतिम चेंडू. क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची संधी दिली नाही, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं. 1 धाव धावून पूर्ण केली. पुन्हा एकदा पप्या ऑन स्ट्राईक. सुमितवर जबाबदारी काय असेल? सुमितवर जबाबदारी असेल पप्याचा विकेट घेण्याची. आपण वरून पाहू शकता, हा धूर नाही आहे, हे ड्यू आहे, हे दव आहे, आणि ते दव कशा प्रकारे आपल्याला ट्रॅव्हल होताना इथं दिसतंय. अगदी आपण पाहू शकता या मैदानावरून. म्हणजे ड्यू फॅक्टर जो आहे तो होणार, नक्की येणार, आणि अशामध्ये चेंडू बाहेर जाणार नाही आहेत. आणि हे गोलंदाजांना समजून घेणं गरजेचं आहे. अगदी जर पाहिलं तर विकेट स्लो करणं गरजेचं आहे. इथे मात्र स्लोवर चेंडू फायदेशीर ठरू शकतात. ते चेंडू मिसटाईम जर झाले तर ते झेल जाऊ शकतात. या गोष्टींची जाणीव घेणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू नक्कीच सुमित पाटीलनं ते जाणलंय. स्लोअर हो डिरेक्ट हिट झाला आहे. पंचांकडे दाद मागितली जाईल, पण पप्यानं दाद येण्याच्या आधीच मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावा धावून पूर्ण. डिरेक्ट हिट नेहमी जर पाहिलं तर थोडंसं आपण म्हणतो ना की थोडंसं क्लोज कॉल असतात, पण इथे मात्र पप्या सेफली क्रीजमध्ये होता, त्याच्यामुळं हा क्लोज कॉलचा प्रश्नच उद्भवत नव्हता. या चेंडूवर 2 धावा आल्या. 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू सुमित पाटील, पप्या पाटीलसाठी, आणि इथे कशा प्रकारचा खेळ होणार. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचा नमुना.
फक्त काय करणं गरजेचं आहे तर संतोष दादा थोडंसं क्षेत्ररक्षकांना गरम करणं गरजेचं आहे, सावध करणं गरजेचं आहे. कारण धावा या देखील डिफेंड होऊ शकतात, इथून देखील सामना बदलला जाऊ शकतो. फक्त तिथे क्षेत्ररक्षकांनी सावधगिरीनं काम करणं गरजेचं आहे आणि ते काम या ठिकाणी केलं जाणार का? कारण सुमित पाटीलनं चांगल्या अँगलनं चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकलेत आणि तीच खेळी या ठिकाणी पप्या पाटील समोर करणं गरजेचं आहे. हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. म्हणजे कित्येक वर्ष ज्यांनी जर पाहिलं तर बघा ना, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात गडबड. इथे देखील फलंदाज अगदी फ्रेममध्ये देखील नव्हता, अशामध्ये रनआउटचा विकेट सोडलाय. धावसंख्येत 1 वाढ, धावसंख्या आपण 2 वाढ, माफ करा. धावसंख्या आपण पाहतोय दरणे गुरुजींच्या सांगण्यावरून 25 धावांवर जाऊन पोहोचले. 5 धावा खर्च केल्या 4 चेंडूंवर सुमितनं. पुढचा चेंडू बघा, धरणे गुरुजी देखील थोडंसं नाराज झालेत ना या क्षेत्ररक्षणावर. धावा एकतर कमी आहेत ते म्हणतायत आणि असं असताना नक्कीच इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 19 चेंडू आणि 28 धावांची गरज. 5 चेंडूंवर फक्त 5 धावा खर्च केल्या सुमितनं. अप्रतिम गोलंदाजी साकारली. थोडं क्षेत्ररक्षण दरणे गुरुजी झालं असतं ना चांगलं, तर या 3 किंवा 2च असत्या. अजून पण संधी आहे, अजून इथून सामना फिरवला जाऊ शकतो. अंतिम चेंडू सुमितचा, पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पप्या. कशा प्रकारचा खेळ होणार यावेळी? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं फटका आलाय, चेंडू जाईल सीमा रेषा पार. पप्या पाटील ब्रँडेड चेंडू जाईल स्टेट ड्राऊन द ग्राउंड 4 धावांसाठी. कम ऑन डीजे. आहे त्याच्यानंतर आमचा 12वा प्रतिनिधी, त्यानंतर लाईव्ह स्कोरर आहे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधव आपला मराठी इंडस्ट्रीतला का? हा वेगळा सिद्धार्थ जाधव आहे, स्कोरर सिद्धार्थ जाधव आहे. शेक्सपियरनं म्हटलंय की नावात काय आहे, पण नावात भरपूर काय आहे ना कुठे दादा. निश्चित रूपानं या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन आलाय. अशा प्रकारची खेळी रोशनच्या माध्यमातून केली जाणार. जिंकण्यासाठी 18 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्लोअर वन स्वरूपाचा टाकला होता, 1 धाव धावून पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय निश्चित रूपानं 1 धाव वाढली जाते आणि अशा प्रकारे गोलंदाजी झाली तर निश्चित रूपानं सामन्यामध्ये मजा येईल. पण पप्या पाटील काय म्हणतोय, शुभम म्हात्रे काय म्हणतोय, पप्याला स्ट्राईक द्यायची, पप्याला जर पाहिलं तर काय करतोय ते करून द्यायचं आणि त्यानंतर आपण फक्त नॉन स्ट्राईकला एंडला उभं राहून 1 विकेट आपली सांभाळायची आहे. आणि पप्या काय करतोय, पप्या पट्ट्यात आला तर टप्प्यात घेतोय आणि निश्चित रूपानं अशा प्रकारचा प्रयत्न देखील पप्या एखाद दुसरा करतोय. इथे मात्र पप्याचा विकेट मिळणं महत्त्वाचं आहे. पप्याचा विकेट इथे की विकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि असं असताना सिया वॉरियर्स नागाव संघाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, टिकून राहायचं असेल, खेळायचं असेल तर या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रोशन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. तत्पूर्वी अप्रतिम गोलंदाजी सन्मान्य अमितजी नाईक देखील आपण स्टेजवर पाहू शकता. निश्चित रूपानं या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर देखील आपल्याला या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. निश्चित रूपानं या
ज्यांनी एक पाऊल पुढं टाकलं आणि मागच्या वर्षी ज्यांनी ही स्पर्धा आपल्या भेटीला आणली आणि त्या स्पर्धेचं हे दुसरं पर्व अगदी दिमाखदार पद्धतीनं पार पाडण्यासाठी मेहनत घेतली जाते ती खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगी आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर. आहा हा काय गोलंदाजी आहे. पप्या पाटील सारख्या फलंदाजाला अक्षरशः उभा ठेवलाय रोशननं. अप्रतिम गोलंदाजी आणि टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण मुरुड प्रीमियर लीगला आम्ही समालोचन करत होतो आणि तिथे इब्राहिम घारे होते. ते काय म्हणाले की आमच्या वेळी जेव्हा क्रिकेट व्हायचं तेव्हा आम्ही विकेटवर सेलिब्रेशन करायचो आणि आता जे क्रिकेट आहे त्या क्रिकेटमध्ये डॉट बॉलसाठी सेलिब्रेशन होतं, डॉट बॉलसाठी टाळ्या येतात. कारण क्रिकेट एवढं फॉरवर्ड झालं आहे. क्रिकेट हा खेळ जो आहे तो खेळ आता फलंदाजांचा झाला आहे आणि असं असताना त्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांचं कौतुक नक्कीच होतं आहे. समोर फलंदाज कोण आहे तर तो एकतर्फी लढतोय असा पप्या आहे आणि तिथे पप्यासमोर कशा प्रकारचा खेळ केला जातोय. हा थोडा फ्लायटेड चेंडू होता. पंचांनी मात्र या चेंडूला वाईट घोषित केलं. धावसंख्येत आणखी एका धावेची भर पडली. एका धावेच्या सहाय्यानं आपण पाहतोय दर्णे गुरुजी सांगतायत की 31 धावा धावफलकावर आहेत. 14 चेंडू 22 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल ती म्हणजेच अमित म्हात्रे 11 तळ कावीर संघाला. पुन्हा एकदा आपण वरून पाहू शकता ना, कॅमेरामधून दिसत नसेल म्हणजे लाईव्हच्या प्रेक्षकांना यूट्यूबच्या प्रेक्षकांना समजत नसेल पण जेव्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतो वरून जर पाहिलं तर जमिनीपासून एक 10-15 फूट वरून एक धुक्याची लाट जाताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे देखील कुठेतरी हा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट गोलंदाजीमध्ये पडतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गोलंदाजी आवडली असेल तर रोशनची. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि पप्या पाटील सारख्या भेदक आक्रमक आणि जर पाहिलं तर नामवंत फलंदाजाला अक्षरशः उभा ठेवलाय. अंतिम चेंडू या ठिकाणी रोशनचा बाकी आहे. कर्णधाराचं कौतुक करावं लागेल संतोष ढक्षीकरचं. ज्या प्रकारे त्यानं संघ चालवलाय, ज्या प्रकारे संघाला त्याने शांत ठेवलं आहे कारण क्षेत्ररक्षणात गडबड झाली होती. अशा परिस्थितीत संघनायक हायपर होतात पण तिथे मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारे हायपर न होता संघाला जर पाहिलं तर व्यवस्थित चालवलं आहे. पप्या एकच घेणार, घाई करायची गरज नाही आहे असं सांगतायत कारण त्यांना माहिती आहे, दोनही संघांना माहिती आहे पप्या 4 हुकला पप्या 5 हुकला हा फरक पडत नाही आहे. पप्या जेव्हा लागला तेव्हा पप्यानं सामना नेला हे समीकरण आहे आणि त्याच्यामुळं रोशनचं हे षटक खेळून काढणं आणि त्यामध्ये आपला विकेट टिकवणं हे पप्याचं पहिलं प्रमुख प्राथमिक काम होतं. ते पप्यानं केलं आहे. निश्चित रोशनच्या षटकाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज होती आणि ती गरज आता 12 चेंडू आणि 21 धावांवर आली म्हणजे 3 धावांचं हे षटक पाहायला मिळलं. येस आपण बघूया ना दव बघा. गुड्ड्या जाधव यांनी सांगितले की काय तुम्हाला यूट्यूबच्या प्रेक्षकांना देखील दाखवू. हा दवाचा जो पट्टा दिसतो ही जी लाट जाताना दिसते आपल्याला पाहायला मिळते. आधी वाटलं होतं कोणतरी बाहेर शेकोटी लावले पण तसं नाही आहे. अगदी ओस ज्याला म्हणतात, ड्यू ज्याला म्हणतात तो ड्यू या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर फॉग ज्याला फॉग ज्याला म्हणतात तो या ठिकाणी आपण पाहतोय निश्चित रूपानं या स्पर्धेमध्ये कारण दुपारच्या वेळेत भरपूर असं गरम करतं आणि आज जर पाहिलं तर ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम कारण फेब्रुवारीच्या 15 तारखेपासूनच एवढं गरम करायला सुरुवात झाली होती. पिचवर नक्कीच एक श्वान आलंय म्हणजे आपण त्याला आपल्या मराठी भाषेत कुत्रा म्हणतो पण आमचे पराग पाटील सर जेव्हा समालोचनाला बसतात तेव्हा ते अगदी प्रेमानं श्वान म्हणतात आणि ते श्वान जर मैदानात आला असेल तर आदेश पाटील विनंती आहे त्याला नीट बाहेर काढायचं आहे कारण आमचा आदेश पाटील म्हटला की कुत्र्यांचा अतिशय प्रेमी आहे. कल्पेश पाटील त्याला जरा बाजूला काढा. हां जरा बाजूला काढा कारण क्रीडा संकुलला जेव्हा सामने असतात तेव्हा आपण पाहतो ना की असे भरपूर श्वान असतात फिरत मैदानावर. ते काय म्हणतात की आम्ही नाही तुमच्याकडे आलोय तुम्ही आमच्या जागेवर आलात. हे देखील तेच म्हणत असेल की तुम्ही इथं रोज असतो तुम्ही आज आलेला आहात त्याच्यामुळे निश्चित रूपानं त्याच्या जागेवर आपण आलेलो आहोत. आपण म्हणतो ना गावामध्ये बिबट्या शिरला, गावामध्ये बिबट्या नाही शिरला तुम्ही जंगलामध्ये गाव बांधलात हे खरं आहे. आणि तिथं मात्र जर पाहिलं तर सुमित पाटील पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आलाय. 12 चेंडू 21 धावांची गरज या ठिकाणी कशा प्रकारे ही गरज पूर्ण केली जाईल निश्चित रूपानं सुमित पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करणार. समोर त्याच्या पप्या आहे. आतापर्यंत नो लॉस त्यांनी 32 धावा या ठिकाणी कुठलेल्या आहेत. 32 मधल्या फक्त 2 ज्या आहेत त्या 2 शुभमच्या आहेत. ज्या काही एक्स्ट्रा आहेत ते एक्स्ट्रा आहेत आणि 29 धावांवर नाबाद खेळतोय एकटा पप्या म्हणजे पप्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पप्या काय करतोय, पप्या कसं करतोय, पप्या कशा प्रकारे करतोय या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिलं तर पाहू तेवढ्या थोड्या आहेत. आणि असं असताना सुमित पाटील पुढचा चेंडू घेऊन पप्यासाठी पहिला चेंडू
पहिला चेंडू मोठी एज आणि पप्प्याला बाद केलंय सुमित पाटीलनं. सामना फिरवलाय का नक्कीच पाहता येईल. कम ऑन डीजे. काय होतंय झापूक झुपूक आता कोणाच्या होणार. आता तळ कावीर संघाच्या दिलात होणार. कारण पप्या पाटील एवढे चेंडू खेळला की शुभम म्हात्रेला सेट होण्यासाठी वेळच दिलेला नाहीये. हे देखील खरं आहे. या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवर पप्या पाटील बाद झालाय आणि आमचे यासिन सर देखील आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. निश्चित रूपानं फलंदाज बाद झालाय यासिन सर. कशा प्रकारे सामना बघा ना रंगवलाय. यासिन सरांच्या समालोचनामध्ये यासिन सर मला एक आठवत आहे, खानावला नाईट स्पर्धा होती, दुसरं पर्व होतं तेव्हा हलक्या बॉलवर खानाव नाईट व्हायची. फायनलचा सामना होता, श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ होता. मला एवढं माहिती आहे संतोष ढक्षीकर बॅटिंग करत होता आणि त्यानं इनसाइड आउट एक फटका मारला होता, जो फटका जाऊन फ्लड लाईटवर लागला होता. तो हलका बॉल अशाच प्रकारे धावाची लाट वरून चालली होती. डिसेंबरचा महिना होता की जानेवारीचा महिना होता आणि तेव्हा यासिन सरांनी जे कॉमेंट्रीमधून तो फटका रंगवला होता. निश्चित रूपानं जवळजवळ नाही म्हटलं ते यासिन सर तरी त्या गोष्टीला आता 8-1 वर्ष झालीत. पण समालोचनामध्ये किंवा वेलवली खानावची ती स्पर्धा नवतरुण खानाव आणि जय हनुमान मल्याण संघ खेळतोय. 63 धावा 4 ओव्हरमध्ये खानावनं लावल्या आणि पराग पाटीलच्या आणि मनीष मानेच्या फलंदाजीनं 2 ओव्हरमध्ये 50 धावा आल्या. आणि त्याच्यानंतर यासिन सरांचे शब्द होते ना की ये जो मुश्किल टार्गेट लग रहा था कितना आसान बनाये पराग और मनीषने. तर निश्चित रूपानं ते शब्द यासिन सर कुठेतरी जर पाहिलं तर पुढच्या इनिंगमध्ये पुन्हा ऐकायला आवडतील. कारण खऱ्या अर्थानं आम्ही लहानपणापासून ज्यांना ऐकत आलोय असे यासिन सर आहेत. कारण ते त्या पट्ट्यात कुठेही नाईटची किंवा मोठी स्पर्धा असली की यासिन मर्चंट हे नाव पहिलं असायचं. तर निश्चित रूपानं या ठिकाणी ते देखील शब्द आपल्याला थोड्या वेळाने ऐकायला मिळतील. पण इथे सुमित पाटीलनं पहिल्या चेंडूवर फलंदाज पप्याला बाद केलाय. पुढचा चेंडू नवीन फलंदाज सूरज कवळे. इनसाइड आउट, मोठा फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र हे पडायची गरज नव्हती दादा, पण हा झेल मात्र चांगला टिपलाय. कम ऑन डीजे. पडला जरी असला तो आनंद आहे, तो सेलिब्रेशनमध्ये पडला. कारण त्याला माहिती आहे की आमचं देखील मागच्या सामन्यामध्ये काहीच हेच झालं होतं. ऑन स्क्रीन पडताना बघा गुड्ड्याच्या तो लगेच आपल्याला जातं बघा कॅच पकडल्याने काय पडलाय. निश्चित रूपानं सूरज कवळे बाद झालाय. जिंकण्यासाठी 10 चेंडू 21 धावांची गरज. बघा एकदा गुड्ड्याच्या तो पुन्हा दाखवा. बघा सुमित पाटील आला, ऑन हॅट्रिक आलाय. इनसाइड आउट फटका, वाईडिश लॉंग ऑफ रिजनला, त्यानं झेल टिपला, अगदी सहज टिपला आणि मग जरा बसला आणि मग पडला. चांगला चांगला प्रयत्न. नाही झेल महत्वाचा आहे. तो पडला असेल काही झालं असेल पण झेल टिपला महत्वाचा. क्षेत्ररक्षक कोण आहे? कल्पेश. सुशांत आहे. नवीन फलंदाज संकल्प. आता काय संकल्प करायचा आहे? 10 चेंडू 21 धावांची गरज आहे. सुमित पाटील ऑन अ हॅट्रिक. काय होणार या सामन्यामध्ये? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित पाटील. फटका फसलाय. सुमितची हॅट्रिक होणार का? नक्कीच नाही, नक्कीच नाही. सुमित पाटील इथे स्वतः धावून जाणं गरजेचं होतं. 2 धावा धावून पूर्ण. निश्चित रूपानं 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय 34 धावा आहेत. 9 चेंडू 19 धावांची गरज.
9 चेंडू 19 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुमित पाटील सज्ज होईल. सामना करेल फलंदाज संकल्पनं मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती, इथे देखील ती फलंदाजी होणार का? राईट आर्म ओव्हर द विकेट. सुमित पाटील पुढचा चेंडू घेऊन. खोलवर टप्प्याचा चेंडू गॅपमध्ये, चेंडूवर मोठा फटका आलाय. या ठिकाणी मात्र फक्त सुमितच्या वेगाला टाइम केला आणि पाठवून दिलं काऊ कॉर्नरच्या वरून सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. विश्लेषण पाहिलं तर अप्रतिम होते आणि त्यामध्ये हा ओव्हरपिच पडलेला एक चेंडू. म्हणजे जेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि जावेद मियादाद यांची भेट झाली होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की इंडिया पाकिस्तान मॅच कभी फिर से चालू नहीं हो सकते. तेव्हा जावेद मियादाद काय म्हणाले होते की माझी बॅटिंग त्या सामन्यामध्ये चांगली झाली होती. कुठला सामना तुम्हाला आठवत असेल, चेतन शर्माला 1 चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार मारला होता, पण 1 चेंडू चेतन शर्माचा तो खराब पडला आणि त्याच्यावर मी षटकार मारला. ओव्हरऑल त्या स्पर्धेमध्ये चेतन शर्माची गोलंदाजी चांगली होती. बघा तो लहान मुलगा स्वतःला स्क्रीनवर बघतोय, कसा बघतोय, अगदी कसा उभा आहे बघा ना, स्वतः मी कसा दिसतोय तो त्या ठिकाणी पाहतोय. आणि तेव्हा तो 1 चेंडू खराब पडला. त्यानंतर चेतन शर्मा विलन झाला, पण सुमित पाटील इथं विलन होणार नाही आहे. झेल खाली कोण आहे? कुणाल पाटील आहे झेल खाली. चांगला झेल या ठिकाणी टिपला आहे आणि आणखी एक फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. आकाश पाटील. कुणाल पाटीलनं झेल टिपलाय. कौतुक होणार, नक्कीच झालं पाहिजे, कारण हा झेल किती महत्त्वाचा आहे. आता जिंकण्यासाठी 7 चेंडू 13 धावांची गरज. सुमित पाटीलच्या गोलंदाजीचं विश्लेषण, वो एक गलत गेंद और उस गेंद पर आया हुआ वो छक्का. सुमित पाटीलचा आत्तापर्यंत पाहतोय. अंतिम चेंडू सुमित कसा टाकणार त्याच्यावर आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी निश्चित रूपानं जिंकण्यासाठी 7 चेंडू 13 धावांची गरज. सामना व्हावा तर सामना कसा व्हावा, सामना व्हावा तर सामना असा व्हावा, त्या प्रकारचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सुमित पाटीलच्या माध्यमातून पाहिलंय आत्तापर्यंत. निश्चित रूपानं या षटकामध्ये 3 गडी बाद केलेत, 6-8 धावा खर्च केल्यात, पण सामन्याला एक वेगळी दिशा दिलेली पाहायला मिळते. अंतिम षटक कोण घेऊन येणार याच्यावर देखील जर पाहिलं तर विश्लेषण केलं जाईल. या गोष्टीचं देखील चर्चा होईल. या गोष्टीवर देखील संतोष ढक्षीकर आणि टीम विचार विनिमय करेल. पण असं असताना सुमित पाटीलला हा चांगला चेंडू पिच करणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू सुमित पाटील, नवीन फलंदाज मनीष ऑन स्ट्राईक. अप्रतिम चेंडू. इथे मात्र रनआउटची संधी आहे, रनआउटची संधी आहे आणि या संधीचं सोनं करताना सुमित पाटील पाहायला मिळालाय. एका अर्थी काय झालंय, पंचांनी थर्ड अंपायरकडे मागणी केली. थर्ड अंपायर मोहम्मद भाई बकवाल या ठिकाणी चेक करतील, पण कानून के जितने लंबे हाथ होते हैं उतनी लंबी नज़र हमारे गुड्ड्या जाधव की आहे. आणि त्याच्यामुळं तो निश्चित रूपानं त्याच्या आधीच सांगेल, पंचांच्या आधीच सांगेल की काय आहे या चेंडूवर. धरणे गुरुजी देखील थोडेसे रिलॅक्स होताना पाहायला मिळत आहेत, कारण आपण पाहतो ना अगदी धरणे गुरुजींना प्रत्येक स्पर्धेमध्ये म्हणजे डे नाईट स्कोरिंग करणं धरणे गुरुजी सोपं नाही आहे. नंबर चष्म्याचा वाढतो अशानं, पण ते धरणे गुरुजी करतायत आणि निश्चित रूपानं ते देखील एक आव्हानात्मक काम आहे. एवढी नजर ठेवून प्रत्येक सामन्यावर राहणं. तत्पूर्वी आपण इथे चेक करतायत थर्ड अंपायर काय होत आहे. फलंदाज बाद. सुमित पाटील काय गोलंदाजी केली. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा. निश्चित रूपानं ज्या प्रकारची गरज होती आपल्या संघाला त्या प्रकारची गरज या ठिकाणी सुमित पाटीलनं, जिथून पाप्याचा विकेट घेतला तिथून सामन्यामध्ये सुमित पाटीलनं रंगतता निर्माण केली. चेंडूला जर पाहिलं तर पॉईंट रिजनला खेळलं होतं. सुमित आला, सुमितनं अडवला, सुमितनं लावला. फलंदाज नक्कीच भरपूर लांब होता उभा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आणि असं असताना आपण काय पाहतोय, धरणे गुरुजी स्वतः गोलंदाज कर्णधार संतोष ढक्षीकर
गोलंदाजी करतो मला माहिती आहे, पण मी पहिल्यांदा पाहतोय गोलंदाजी करताना. मी भरपूर वर्ष क्रिकेट फॉलो करतोय, मी भरपूर वर्ष संतोष ढगसीकर याला ॲज अ आयकॉन खेळताना पाहतोय, आणि असं असताना गोलंदाजी करताना आज मात्र मी पहिल्यांदा पाहतोय. आता मात्र त्याची गोलंदाजी प्रभावी होणार का? मागच्या सामन्यात केली का? मागच्या सामन्यात केली नव्हती. 6 चेंडू 13 धावांची गरज असताना स्वतः संतोष ढगसीकर आलाय. भारत विरुद्ध श्रीलंकेची यावर्षी जी मागच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये जी T20 सिरीज झाली तेव्हा 6 चेंडू 6 धावांची गरज होती, आणि अशा वेळी गोलंदाजीसाठी कॅप्टन सूर्यकुमार यादव आला होता आणि त्याने धावा दिल्या नव्हत्या. तर सूर्यकुमार यादव त्यावेळी त्या स्पर्धेच्या इतिहास विचाराने किंवा त्या लेवलच्या गोलंदाजीनं कितीतरी कमी होता. मग संतोष ढगसीकर चांगली गोलंदाजी करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. आणि असं असताना संतोष ढगसीकर गोलंदाजीला आला असेल, मनीष आणि समीर ही जोडी जर मैदानावर असेल, तर असं असताना या ठिकाणी ही कामगिरी होणार का? 6 चेंडू 13 धावांची गरज, ही गरज पूर्ण होणार की ही गरज रोखली जाणार पाहणं गरजेचं आहे. कारण या एंडनं रन देखील होत नाही हे देखील खरं आहे, पण इथे तळकावीर संघाला काय करायचं आहे? तळकावीर संघाला सिंगल डबलनं चालायचं. इथे गोलंदाजी मार्कवर संतोष पहिला चेंडू घेऊन स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. यस यस पंच कोणता रिव्ह्यू आहे? फेकीचा पहिला चेंडू, 1 धाव आलेली आहे, पण तत्पूर्वी हा चेंडू लीगल आहे की हा चेंडू लीगल नाही आहे? पंच मोहम्मद भाई मोहम्मद भाईंना पुन्हा एकदा काम लागलंय. अंपायर रिव्ह्यू आहे. यस अंपायर रिव्ह्यू आहे. काय होणार? नो बॉल. यस आणखी एक गोलंदाज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करू शकत नाही, पण 9+1 धावसंख्येत 2 न वाढ. धावफलकावर आपण पाहतोय 6 चेंडू आता 11 धावांची गरज आहे. निश्चित रूपानं फ्री हिटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज येणार हे पाहिलं जाईल. फ्री हिट आहे. यस 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 कोणतरी बाहेरून बोललं फ्री हिट आहे. मी देखील सांगतो फ्री हिट आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा निश्चित रूपानं या परिस्थितीतून आपण पाहू शकतो ना की तळकावीर संघ इथून या परिस्थितीतून आपण थोडासा वर आहे पाहू शकतो, म्हणू शकतो, सांगू शकतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश आलाय. तत्पूर्वी सिद्धी आणि समंता 11 कुरुळची टीम आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून जाताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चित रूपानं अवधूत दादा आणि समीर दादा यांचा हा संघ आहे. अवधूत दादा खुश असेल आज नक्कीच. थँक्यू. आणि निश्चित रूपानं त्याचबरोबर करण मोरे यांचं देखील आगमन झालंय. खास राहुल साऊंडच्या टीमला भेटायला आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. नागाववरून आलेले आहेत. नागाव म्हटलं की क्रिकेटपेक्षा कबड्डी आणि बैलगाडी या क्षेत्रामध्ये त्यांचे कॅमेऱ्यात देखील घेतलं जाईल. तत्पूर्वी बघा ना कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी होणार. गोलंदाजी मार्कवर यश आलाय. यश यशस्वी कामगिरी करणार का? फ्री हिट चेंडूने या ठिकाणी यशच्या षटकाची सुरुवात होईल. 6 चेंडू 11 धावांची गरज. पहिला चेंडू भरकटलाय, अतिशय बाहेर टाकलेला चेंडू होता. 6 चेंडू 10 धावांची गरज. म्हणजे संघ निवड करताना शेवटचा बॉलरच निवडला नाही की काय असा विचार आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार. यस सर. 6 चेंडू 10 धावांची गरज. फ्री हिट हा कंटिन्यू राहील. कशा प्रकारचा खेळ होणार? सहा चेंडू 10 धावांची गरज. पुढचा चेंडू. ओ हो हो, हा चेंडू, या चेंडूवर काय होईल
बघा शैलेश महाडिक ज्या प्रकारे आपल्याकडे पाहत होते नक्कीच वाईट असेल. 6 चेंडू 9 धावांची गरज. आलाय म्हणजे हळूहळू बॉलर जवळ 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 आलाय. ऑन स्क्रीन बघा ना पुन्हा एकदा ते लहान बाळ आपल्याला दिसतंय, काहीतरी खेळतोय, किती आनंद आहे तो. त्याला क्रिकेटचं किती कळतंय काय माहीत नाही आहे, पण त्याला तिथं आणलाय मैदानावर एवढ्या रात्रीचा, त्यामुळं त्याचा काय आनंद बघतो आपण. ती पत्रावळी घेतली हातात आणि तिने वारा घालतोय. स्वतः स्क्रीनवर आपण पाहतोय, पण मॅच देखील तेवढीच गरम झालेली पाहायला मिळते. निश्चित रूपानं 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 9 धावांची गरज. 4 धावा या बोनस स्वरूपात पाहायला मिळतात. काय होणार फ्री हिट कंटिन्यू राहणार. यस, वाईड जेवढे चेंडू टाकत राहणार तेवढा फ्री हिट कंटिन्यू राहणार. यश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी हा फटका इनसाइड आउट. पुन्हा एकदा जोपर्यंत अडवून फेकला जाईल तोपर्यंत 2 धावा. या ठिकाणी धावून पूर्ण. कल्पेश पाटील उर्फ जॉन्टी कशा प्रकारे अप्रतिम या ठिकाणी कव्हर केलेलं पाहायला मिळतंय. 5 चेंडू 7 धावांची गरज. यस यस, कोणतरी म्हणाल ना एक शॉट आहे, एक शॉट फक्त खेळायचा आहे आणि हा जर फटका आला. पण बघा ना आपण दरणे गुरुजी काय एक फटक्यामध्ये सामना संपवायचा आहे. हां ते पंच बोलले असते तर ती शॉट असते, पण 2-2 जर काढल्या आणि त्याच्यानंतर जर फटक्याचा प्रयत्न केला तरी देखील चालेल. फटका इथून देखील मारला तरी देखील चालेल. फलंदाजांच्या मानसिकतेवरून आणि गोलंदाजांच्या गोलंदाजीच्या कौशल्यावरून ठरेल की हा सामना कुठे आहे. कारण अजूनही जर पाहिलं तर दोन्ही कर्णधार, दोन्ही कॅप्टन्स, दोन्ही ओनर्स, दोन्ही संघांचे प्लेयर्स शाश्वती देऊ शकत नाही आहेत हा सामना कुठं जाईल तो. सुपर ओव्हर देखील होऊ शकते. 3ही रिझल्ट पॉसिबल आहेत. सिया वॉरियर्स नागाव की अमित म्हात्रे 11 तळ कावीर, म्हणजे सचिनजी राऊळ की अमित दादा म्हात्रे, कोण या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये बाजी मारणार. पुढचा चेंडू यश गोलंदाजी मार्कवर. हा हा, मी म्हटलं ना 2 चांगले चेंडू अजून टाकणं गरजेचं आहे. इथे मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज मनीष आपण पाहतोय. 4 चेंडू 7 धावांची गरज. नक्कीच निवास पाटील यांचा देखील सामन्याकडे लक्ष आहे. नक्कीच संजू काकाचा देखील सामन्याकडे लक्ष आहे. अमितदादा म्हात्रे देखील सामन्याकडे पाहत आहेत. यासिन सर आहेत ना, कुठे आहेत? यस, ते देखील पाहत आहेत. निश्चित रूपानं प्रत्येकाला अशा आहे अपेक्षा. यासिन सर म्हणतात एखादं सुपर ओव्हर होऊ दे, म्हणजे अजून थोडी मजा येईल. निवास पाटील देखील तेच सांगतात सुपर ओव्हर होऊ दे, कारण क्रिकेटचा विजय होणं गरजेचं आहे. संघ काय विजयी होत राहतात. या ठिकाणी इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय आणि इथे मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 3 चेंडू 5 धावांची गरज. कमजोर दिल वालो के लिए ये मुकाबला नाही आहे गुड्डा जाधव, बरोबर ना? निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ केला जातोय. 3 चेंडू 5 धावांची गरज. या मैदानाचा इतिहास आहे. PNP चषकामध्ये 2 पर्वात 2 सुपर ओव्हर झालेले आहेत. मागच्या वर्षी माळी समाज प्रीमियर लीगच होळीच्या दिवशी फायनलला होती आणि तेव्हा मी नव्हतो. तेव्हा मी पनवेलमध्ये JMMची लेदरची पनवेल प्रीमियर लीग करत होतो आणि तेव्हा त्या लीगमध्ये त्या स्पर्धेमध्ये 2 वर्षात एकही सुपर ओव्हर झाली नाही. आणि माझं नशीब असं 2020च्या 2 मॅचेस त्या आणि दोनही मॅचेस सुपर ओव्हरमध्ये गेल्या. म्हणजे एकतर यायला उशीर झाला होता, ST मिळत नव्हती आणि अशा वेळी दोन्ही सामने सुपर ओव्हर झाले होते. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू, चांगला थ्रो अपेक्षित आहे, चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे, पण ते मात्र होत नाही आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज. 1 मोठा फटका, 1 डबल धाव, पुढचा चेंडू निर्धाव. काय होणार दरणे गुरुजी सांगण्यात. सुपर ओव्हरसाठी कोणाला पाहिजे तर कमिटी मेंबर काय म्हणतात सुपर ओव्हर पाहिजे. सिया वॉरियर्स नागाव संघ काय म्हणतोय 2 निर्धाव चेंडू पाहिजेत. आणि इथे मात्र अमित म्हात्रे 11 तळकावीर संघ काय पाहतोय शेवटच्या चेंडूवर सामनाच जाऊन नाही गेला पाहिजे, याच चेंडूवर काय ते होऊ दे. म्हणजे 2 चेंडू 3 धावांची गरज. संतोष दादा ही चूक महागात पडू शकते. हा चेंडू अडवणं गरजेचं होतं. निश्चित रूपानं तरी देखील अजून संधी आहे, कारण 2 चेंडू 3 धावा म्हटलं की प्रेशर पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघावर असतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यशला फक्त चूक न करता चांगला चेंडू इथे टाकणं गरजेचं आहे. सुपर ओव्हर होणार की काय होणार. 2 चेंडू 3 धावांची गरज. दरणे गुरुजी म्हणतात मी सुपर ओव्हरसाठी वेगळं पान देखील काढून ठेवलेलं आहे.
नक्कीच नक्कीच. आपल्याला बोलायला काय नाही, खेळाडूंच्या मनामध्ये किती दडपण असेल, किती प्रेशर असेल. आता प्रत्येकजण हेच म्हणत असेल की चेंडू माझ्याकडं नको येऊ दे, आणि माझ्याकडं आला आणि माझ्याकडून चेंडू जर सुटला तर मात्र नंतर माझं जे काही होईल. म्हणजे तुमचा कॅप्टन कूल आहे, अगदी कूल आहे, विचारा एका शब्दानं काही बोलणार नाही. पण बाहेरून जे काही बोललं जाईल किंवा तुमच्या गावातले जे तुमच्या आशेवर सामना बघायला आलेत ते काय काय बोलतील ते तुम्हाला मात्र ऐकून घ्यायला लागेल. गोलंदाज सज्ज, 2 चेंडू 3 धावांची गरज. फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक. आणि इथं काय झालंय, इथं काय झालंय, इथं काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय. अरे झेल सुटला, गेला तर गेला, बॉल घेऊन स्वतः गेला आणि एवढा लांब गेला की बॉल सगळं 3 धावा देखील देऊन गेला. म्हणजे